आमचा अँडी दादा म्हात्रे यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. अँडी दादा म्हात्रे साहेब वेलकम. अर्थातचा ड्रोन व्ह्यू अँडी दादाच्या माध्यमातून घेतला जाईल. थँक्यू सो मच. हो, पहिलाच बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं ना तर पहिल्या बॉलवरती अगदी चौकार असताना मात्र पाहायला मिळतोय. एक सुपर 6 मॅच नंबर 3 आपण जी मॅच बघतोय. एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहायला गेलं तर सुधीर दादा धनावडे ग्लोरियस स्पोर्ट्सचे संघ मालक, त्यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला राम यमगर आणि शंकरदादा मोहिते दोस्ती 11 त्यांच्या मालकीचा संघ. मैदान 76 मध्ये मयूर पन्हाळकर, राहुलचा हा बॉल अगदी सन्मान दिला. या बॉलवरती चांगला स्टॉप केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र या बॉलवरती सन्मान. अगदी सुरुवात चांगली पाहायला मिळते. प्रताप शेलार सर यांच्याकडनं ग्लोरियस स्पोर्ट्स यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पूर्ण मॅच मध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स या संघामध्ये कोणीही हॅट्रिक घेतली तर प्रताप दादा शेलार यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1000 रुपये. पुढचा बॉल घेऊन राहुल. या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर अगदी चांगला चेंडू हाताळला. आखू टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. बिट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी सलामीची जोडी आपण जर पाहायला गेलं तर मयूर पन्हाळकर आतापर्यंत 4 बॉल फेस केले तर चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. विशालचं अजून खातं खोललेलं नाहीये. सेकंड एंडला तो पाहतोय उभा अजूनही. राहुल अगदी चांगली गोलंदाजी P1च्या पहिल्या षटकामध्ये करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हो फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, पायामध्ये अडकलाय अडकलाय अडकलाय. मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागतोय. मयूर पन्हाळकर लेग बायच्या स्वरूपात. अगदी ऍक्शन रिप्ले पाहणं महत्वाचा असेल अगदी. आणि या विकेटसाठी प्रतापदादा शेलार यांच्या माध्यमातून 555 रुपये, त्याचबरोबर अमरदादा शेलार यांच्या माध्यमातून 555 रुपये. 555 दोघांच्या माध्यमातून प्राइज या विकेटसाठी. थँक्यू आशिष सर. अगदी विकेट आली आहे, महत्वाची विकेट. मयूर पन्हाळकर माघारी जात असताना मात्र पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट होती. पहिल्याच षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट केली आहे राहुलने आणि दमखम दाखवली आहे. मयूरला मात्र माघारी धाडलंय. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती पाहावं लागेल आणि विजय पावले. सायकनेला अगदी आपण जर पाहायला गेलं तर सोडून दिलाय हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अंपायरचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या 5 या धावसंख्येवरती विजय पावले. सायकनेला पाहायला मिळतोय. अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील राहिलाय. अगदी सुपर 6 ची मॅच आहे, त्यामुळे या मॅच मध्ये दोन्ही संघ संघर्ष करताना मात्र पाहायला मिळतील. या बॉलवरती अगदी चांगला बॉल तिथे हाताळलाय. पहिलं षटक इथे आपण जर पाहायला गेलं तर राहुलचं समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 5-1. सुरुवात ग्लोरियस स्पोर्ट्सच्या टीमने चांगली केलेली आहे. पहिल्या षटकाच्या पाठीमागे अवघ्या 5 धावा दिल्या. राहुल वांगडे जावली तालुक्यातील पिंपरी गावचे आहेत आणि त्यांनी जे षटक हाताळलेले अवघ्या 5 धावांचा हाताळलं, एक गडी गारद केला. 32 शहरातल्या कुसाईवाडी गावचे फलंदाज मयूर पन्हाळकर यांना माघारी पाठवण्यामध्ये अखेरकार यश आलंय. परंतु मैदानाच्या आतमध्ये ISPL सीझन नंबर 2 जिंकणारा संघनायक मैदानाच्या आतमध्ये विजय पावले. 32 शिराळा तालुक्यातले मांगले गावचे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. सोबतीला मैदानाच्या आतमध्ये दोस्ती 11 32 शिराळा या टीमसाठी विशाल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. परंतु ओव्हर नंबर 2 साठी जावली तालुक्यातला करंजे गावचा जावली एक्सप्रेस या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारा रफ्तारचा राजा निलेश भिल्लारे ओव्हर नंबर 2 साठी तयार. ग्लोरियस स्पोर्ट्स या टीम कडून स्ट्रायकर एंडला पहिलाच बॉल फेस करण्यासाठी बॅटिंगसाठी विशाल तयार होतील. एका षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आलेले अवघ्या 5. ओव्हर नंबर 2 ला होते सुरुवात.
अगदी जमेची बाजू राहील. एक चांगला फायटिंग स्कोर उभारण्याचा मानस अर्थातच दोस्ती 11-32 शिराळा संघाचा असेल आणि पाहावं लागेल येणाऱ्या षटकामध्ये कितपत धावा दोस्ती 11 जमवतोय, कारण सेकंड इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करायचं आहे. त्यामुळे एक चांगला स्कोर उभारण्याचा मानस दोन्ही बॅटरकडनं नक्कीच होईल. परंतु त्याच्या समोर आपण जर पाहायला गेलं तर दुसरं षटक निलेश टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय. गोलंदाजीमधून निघालाय विशाल साडी. हो, मोठ्या फटक्यासाठी गेले होते, बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये चांगला बॉल हाताळलाय. निलेश विल्लार यांची ही खासियत आहे, या प्रकारचे बॉल हाताळण्यामध्ये त्यांना महारत आहे. टप्पा पडल्यानंतर उचलणारा बॉल येतोय तो डॉट बांधून ठेवलेला आहे. बॅटिंग करताना विशाल यांना क्षमता आहे, विशाल यांच्याकडे प्रतिभा आहे. परंतु आज महत्त्वाच्या मॅचमध्ये सुपर सिक्स मध्ये हा तिसरा सामना आहे आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. नक्कीच सहमत आहे तुमच्या मताशी. चांगली बॅटिंग करायला पाहिजे. इनसाइड आउट फटका, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, एक टप्पा घेत पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, अगदी पॉवर जनरेट केले. एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्स्ट्रा इफर्टने खेळलेला हा फटका चौकार आलाय. फटका दमदार होता, सरळ 4 धावांसाठी चाललेला. निलेश बिल्लार यांच्यावरती आक्रमण केलं, वेगाला प्रत्युत्तर दिलं. क्रिकेटचं मादक सौंदर्य, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषा पलीकडे, धावसंख्या वाढवणारा दोस्ती 11-32 शिराळा या टीमसाठी आलाय चौकार. नक्कीच या चौकाराची गरज होती. चौकार विशालच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आधीच्या बॉलवरती डॉट बॉल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र आक्रमक भूमिका मात्र बजावत असताना हा बॅटर पाहायला मिळाला. पुढचा बॉल निलेश यांचा पाहावा लागेल विशालसाठी. आखूड टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये सर. निलेश बिल्लार यांनी या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उचलणारा बॉल, 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅटिंग करताना विशाल यांचा, परंतु प्रयत्नांना यश आता मिळालेलं नाहीये. हा डॉट बॉल आलेला आहे. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅचमध्ये तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. जो चांगलं खेळणार तो आज गाजणार. ओव्हर नंबर 2च्या आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालेला आहे. निलेश बिल्लार यांनी 4 धावा खर्च केल्यात. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती. आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय बॉल पर्यंत, परंतु जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल, सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती 10. निश्चित या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा धावसंख्येचा वेग थोडासा कमी आहे. एक चौकार निश्चित आलाय, परंतु धावा ज्या वेगाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये यायला हव्यात दोस्ती 11 साठी त्या वेगाने आल्या. परंतु एका बाजूला स्ट्रायकर एंडला विजय पावले बॅटिंगसाठी होत आहेत तयार. खुल्या गटातले नामवंत ऑलराऊंडर. होस विजिटचा फटका, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग जुळलेलं नाहीये सर या बॉलवरती. निश्चित रिव्हर्सचा प्रयत्न होता, उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हे मनसुबे ओळखले निलेश बिल्लार यांनी आणि त्यानंतरचा टाकलेला हा डॉट बॉल आहे, प्रभावशाली होता, प्रभावित करून गेला विजय पावले यांना. विजय पावले स्ट्रायकरला तयार होतील. 2 बॉल आतापर्यंत खेळलेले आहेत, एकही धाव त्यांच्या बॅटमधून आलेली नाहीये. आज त्यांना मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं फार महत्वाचं. बॉलवर तयार निलेश बिल्लारे. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये अगदी जकडून आखडून ठेवलाय. मोठा फटका येऊ दिला नाहीये सर. निलेश बिल्लार यांनी काय गोलंदाजी केली, म्हणजे राहुल वांगडे यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत हे षटक हाताळलं. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 बॉलच्या पाठीमागे दोस्ती 11-32 शिराळा टीमला अवघ्या 12 धावा मिळालेल्या आहेत. जमेची बाजू अशी सर कोणती असेल तर विजय पावले एक महत्त्वाचे खेळाडू आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. विशाल यांनी सुरुवात चांगली केली आपल्या वैयक्तिक डावाची. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे, मनोबल त्यांचं वाढलंय. परंतु इथून पुढे 3 ओव्हरच्या पाठीमागे गिअर थोडासा बदलावा लागेल, कारण एक गडी गमावलेला आहे. बरेचसे फलंदाज पाठीमागे, परंतु आज विजय पावले यांना आज नाभाप्रमाणे खेळ करावा लागेल. नक्कीच विजयकडे देखील नजरा वळवल्या जातील. परंतु आपण जर पाहायला गेलं ना सर, आता सध्या जर आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजी करणारी टीम अर्थातच ग्लोरियस स्पोर्ट अगदी गोलंदाजाचा दबदबा पाहायला मिळतो. कारण पहिल्या षटकामध्ये राहुल यांनी मात्र षटक हाताळलं, 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील आपण विचार केला तर निलेशने देखील आपण जर पाहायला गेलं तर 7 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाल्या. अगदी चांगली रणनीती आखली आहे, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी हवी होती ती गोलंदाजी मात्र होत असताना ग्लोरियस संघाकडून मात्र पाहायला मिळते. एका बाजूला ओव्हर नंबर 3 मध्ये KSKच्या वाकी गावचे गणेश कदम यांच्या हाती बॉल आहे. एका बाजूला कोल्हापूरचे विशाल स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार होतील. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. हा पहिला बॉल, फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. बॉल चाललाय लॉंग ऑन रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, जास्त काही मिळणार नाही. एका धाबीवरती मानावं लागेल समाधान. सिंगल डबलने मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न होतोय, जास्त काही मोठ्या फटक्यासाठी जात नाहीये. टीमची धावसंख्या 13. एका बाजूला फटक्यांसाठी झगडावं लागते, एका बाजूला आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्रायकर एंडला सुपर डुपर स्टार खेळाडू विजय पावले.
हो इथे खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे, अगदी सहजरित्या ही कॅच पकडली. महत्वाची विकेट होती, आणखीन एक विकेटचं पतन. 440 वोल्टचा धक्का लागतोय. निश्चित आज मोठी उमेद होती आणि बरेचसे क्रीडाप्रेमी विजय पाऊल यांना बघण्यासाठी आलेले आहेत आणि या महत्वाच्या मॅच मध्ये मोठा फटका खेळताना लांबी कमी पडली आहे आणि विजय पाऊल यांना जावं लागतंय माघारी. नक्कीच महत्वाची विकेट होते, फटका फसला, अगदी एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये, परंतु आपण जर पाहायला गेलं तर खूप चांगला झेल तिथे पकडत असताना या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि विजय पावले आज काही करता आलं नाहीये या मॅच मध्ये. जड पावलांनी माघारी जातात आणि याच विकेटसाठी गणेश कदम यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. सुनील भाऊ गोळे यांच्या वतीने या विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे, कौतुकाची थाप गणेश कदम यांच्या पाठीवरती. नक्कीच नवीन बॅटर मैदानाच्या हातामध्ये अमर यादव आलेले आहेत. टीम जावळी संघाकडनं सातत्यानं मात्र पाहायला मिळाले, परंतु आज संधी प्राप्त झाली आहे. दोस्ती 11-32 शिराळाकडनं संधीचं सोनं करावं लागेल सर, कारण एक चांगला फायटिंग स्कोर उभारायचा असेल तर बॅटिंग करावी लागेल. निश्चित या खेळाडूकडे ती प्रतिभा आहे, ती क्षमता आहे. नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये चांगला खेळ त्यांचा राहिलेला आहे. मग गर्जना 11 संघ असेल त्या संघामधून सातत्याने खेळताना आपण त्यांना पाहिलंय, परंतु आज दोस्ती 11 साठी चांगला खेळ करावा लागेल. नक्कीच पुढचा बॉल गणेश, आकुट टप्प्याचा बॉल पुल केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल, एक टप्पा गेट, बॉल सीमा पार, मिळतील त्या धावा 4, येतोय चौकार. बॅटने गेलाय बॉल वरती वार आणि बॉल चाललाय लॉंग लेग सीमा पार. दाबा या बॉलच्या पाठीमागे 4 येत आहेत. आल्या पावली ताबडतोड सुरुवात केली आणि अशा प्रकारच्या फटक्यांची नितांत गरज आहे. गणेश कदम यांच्यावरती आक्रमण केलंय, उसळणारा बॉल पाठवला लॉंग लेग सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी बॉल फरार होतोय. धावसंख्या याही फटक्याच्या पाठीमागे वाढतीये आणि अशाच फटक्यांची नितांत गरज आहे. एका बाजूला आता चांगली बॅटिंग करावी लागेल, एका बाजूला गणेश कदम यांनी 2 बॉल टाकले, त्याच्या पाठी 3 बॉल टाकले आणि किंबहुना 5 धावा खर्च केले, गडी गारद केला. मोठ्या फटक्यासाठी गेले, समोरच्या दिशेने फटका सजवलाय, डाऊन दी ग्राउंड, सी दी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. 6 धावांसाठी षटकार. मिळाला मोका आणि दिला अमर यादव यांनी या बॉल वरती ठोका. बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे, अमर यादव आले आणि मोठ्या फटक्यांचा कहर पाहायला मिळतोय. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकला होता आणि संघाला अडचणीच्या पेचामधून बाहेर काढताना ठोकलाय एक मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा बोलबाला. षटकार. नक्कीच मोठ्या फटक्याची गरज होती आणि मोठा फटका आलाय. टीमच्या धावसंख्येमध्ये भर पडेल, टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवरती आणि संपूर्ण आज 32 शिराळा मात्र जोडला गेलाय या मॅच साठी, कारण ही मॅच देखील इम्पॉर्टंट मात्र पाहायला मिळते. संपूर्ण प्रेक्षक वर्ग या पश्चिम महाराष्ट्र लीग साठी मात्र जोडला जातोय आणि आज जावलीकर देखील आवर्जून आलेले आहेत, कारण ग्लोरियस स्पोर्ट हा संघ सुपर 6चा 3रा सामना खेळतोय आणि ते देखील बहुसंख्येने आहेत. 32 शहराचे प्रेक्षक बहुसंख्येने आहेत, वाईचे आहेत, पोलादपूरचे आहेत, विविध तालुक्यांचे, KSKचे देखील लोक इकडे आलेत, कराडचे देखील आलेले आहेत, पाटणचे देखील आलेले आहेत, शाहूवाडी, म्हणजे सर्वांचा उल्लेख करणं आपल्याला तितकाच महत्वाचं आहे, कारण प्रत्येक प्रेक्षक इथपर्यंत ही प्रीमियर लीग बघण्यासाठी आलाय. बॉलर तयार. हो आणखीन एक, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, मैं झुकेगा नहीं मैं ठोकेगा, येतोय तो षटकार. अमर यादव यांनी आता नावाप्रमाणे खेळ करायला सुरुवात केलेली आहे. शक्ती आणि युक्तीचा या बॉलच्या पाठीमागे साधलाय मेळ आणि अमर यादव यांनी केलाय चांगला खेळ. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. आणि आज या मॅच मध्ये ठेंबे ठेंबे तळे साठवून चालणार नाही, आज समुद्र बनवावा लागेल धावांचा. 29 वरती 2 5 बॉलचा खेळ संपलाय. विहंगम दृश्य अँडी मात्रे, ड्रोन कॅमेरामॅन, आणि ते आज या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत. विहंगम दृश्य टिपतात. बॉलर तयार. फुल टॉस बॉल होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढली परंतु क्षेत्ररक्षक आहे, चांगला स्टॉप तिथे केलाय, अप्रतिम स्टॉप, परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे नक्कीच प्राप्त होतील. आज महत्वाच्या मॅच मध्ये अमर यादव यांनी केलेला खेळ बहारदार आहे. एका बाजूला 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 31 धावा धावफलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्येचा मंदावलेला वेग आता वाढवलेला आहे. अमर यादव आले आणि धावसंख्येला बहर आलाय, हे विसरून चालणार नाही, कारण 2 ओव्हरच्या पाठीमागे अवघ्या 12 होत्या आणि त्यानंतर मात्र या ओव्हरमध्ये गणेश कदम आले, ओसंडून धावा खर्च केला, तब्बल 19, एक गडी गारद केला. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना दोस्ती 11 ने बनवलेला आहे धावा 31. हा विहंगम दृश्य आहे.
खऱ्या अर्थाने क्रीडानगरी दिसते कशी अवकाशातून हे दाखवण्याचा प्रयत्न अँडी म्हात्रे यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर नवी मुंबई देशातलं दुसरं आणि राज्यातलं पहिलं सुनियोजित बसवलेलं शहर म्हणजे नवी मुंबई. मुंबईला अगदी खेटून बसवलं तरी देखील मुंबईच्या तुलनेने सुटसुटीत शहर कोणतं आहे तर ते नवी मुंबई आहे. सर्वाधिक क्रीडा संकुलन उपलब्ध करून देणारं शहर कोणतं आहे तर ते नवी मुंबई आहे. सर्वाधिक क्रीडा स्पर्धा होणारं शहर कोणतं आहे तर ते नवी मुंबई आहे. सागरी मार्गाचा सर्वोत्तम वापर करणारं शहर कोणतं आहे तर ते नवी मुंबई आहे. आणि हे नवी मुंबईची नगरी तुम्हाला पाहायला मिळते. उंचच उंच टावर आणि सभोवताली असणारी झाडी आणि त्याच्यामध्ये बसलेलं हे रामलीला सारसोळे मैदानाचं क्रीडांगण सुरू आहे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग. अगदी हा बर्ड व्ह्यू पाहायला मिळतोय. अगदी 500 फुटावरून हे दृश्य अँडी म्हात्रे यांच्या ड्रोन व्ह्यू मधून मात्र टिपलं जात आहे. येस, विनंती असेल टीमची धावसंख्या 31, 31 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर राहुलने धावा खर्च केल्या होत्या 5, दुसऱ्या षटकामध्ये निलेशने खर्च केल्या धावा 7 आणि या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर धावा खर्च केल्या 19. टोटल स्कोर आपण जर पाहायला गेलं तर 31 ला 2 अशी परिस्थिती, असा स्कोर दोस्ती 11 32 शिराळा या संघाचा मात्र पाहायला मिळतोय. थोडीशी गती द्यायची. चला ड्रिंक ब्रेक थोडासा फास्ट घ्यायचा आहे. चला दोन्ही संघांना विनंती आहे ओ निलेश सर तो 6 होता. चार होता का ऐक ना अमर यादवनं 2 चौकार 1 षटकार मारला ना. हा 2 मारले त्यांनी 2 6 आणि बाउंड्री होती ना. ओके करेक्शन 5 स्कोर बोर्ड मध्ये करेक्शन आहे. दुसऱ्या ओव्हरला जो चौकार होता तो षटकार पकडला होता. त्याच्यामध्ये आपण दोन्ही संघांचं लक्ष वेधून घेत आहोत. त्याच्यामध्ये करेक्शन होईल आणि तो चौकार पकडला जाईल आणि 2 धावा कमी केल्या जातील. ओके दोन्ही संघांना ही सूचना आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये जो षटकार आपण पकडला होता तो चौकार होता. ओके धावसंख्या 29 3 षटकांच्या अखेरीस. अंपायरने असं केलं आम्ही चला मॅचला लगेच सुरुवात करूया आपण. 3 षटकांची खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेलं तर 29 या धावसंख्येवरती 2 गड्याच्या मोबदल्यात दोस्ती 11 32 शिराळ संघ आपण बघतोय. चला थोडंसं स्पीडअप घ्या. टीम मीटिंग झाली असेल. अंपायर आपल्याला देखील विनंती असेल की कारण अजून जर पाहायला गेलं तर मॅचेस बाकी आहेत. आजचा अंतिम दिवस आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 2 आपण अनुभवतोय. आणि हा ड्रोन व्ह्यू अँडी म्हात्रे यांच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडा नगरी कशा पद्धतीने मात्र ड्रोन मधून हे दृश्य पाहायला मिळतंय. संपूर्ण सारसोळे नवी मुंबईचं हे क्रीडांगण रामलीला मैदान म्हणून ज्या नावाची मैदानाची चर्चा प्रत्येक अनेक टुर्नामेंट या मैदानामध्ये होत असतात. परंतु आज आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अंतिम दिवस. हर्षल आलाय गोलंदाज ट्रॅक वरती. 4थं षटक घेऊन संघासाठी 4थं. मगाशी नाही सांगितल्यामुळे प्रॉब्लेम झाला. चला दोन्ही संघांना विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेत आहात. पॅनलाइज केल्या झाली अगोदर देखील एका संघाला पॅनलाइज केलेला आहे त्यासाठी आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. जावली तालुक्यातील भिवडी गावचे एक चांगले ऑलराऊंडर हर्षल खराडे ओव्हर नंबर 4 साठी आलेले. तर एका बाजूला स्ट्रायकर एंडला कोल्हापूरचे विशाल बॅटिंग करतात. 5 बॉल खेळलेले आहेत 6 त्यांनी बनवलेले. एका बाजूला अमर यादव ज्यांनी 4 बॉलच्या पाठीमागे 18 कुटलेले आहेत. ओव्हर नंबर 4 ला होते सुरुवात. हर्षल खराडे तयार. समोरच्या बाजूला बॅटिंग मध्ये विशाल. हर्षल निघालाय. विशाल साडी. हो पुन्हा एकदा इनसाइड आउट. एकच मारलाय कडक मारलाय.
ताकद नजाकत मात्र पाहायला मिळालंय. लांब लचक मारलाय. तडक फडक बेधडक कडक आलाय विशालांच्या बॅट मधून फटका बेधडक आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी एक नेत्रदीपक क्वालिटी स्ट्रोक जबरदस्त फटका खेळलाय. चाबूक स्ट्रोक चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील तब्बल 6. आलाय तो षटकार. हर्षल खराडे यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय. ज्या खेळाडूने कालचा दिवस गाजवला होता अशाच खेळाडूवरती आता आक्रमण केलेलं आहे आणि बॉल पाठवलाय बॅटिंग करताना विशाल आणि सरळ 6 धावेंसाठी. नक्कीच एवढ्या लांब मारलाय आणि त्याने सांगितलं की जा शोधून आणा बॉल. बॉल हरवलाय. एवढ्या लांब मारलाय तो. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेली तर टीमची धावसंख्या 35 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. अगदी आक्रमक भूमिका मात्र बजावत असताना दोन्ही बॅटर, कारण चांगला स्कोर उभारायचा आहे तर दोन्ही एंड कडून आपण जर पाहायला गेलं तर एका बाजूला विशाल देखील आक्रमक होतोय, दुसऱ्या बाजूला अमर देखील आक्रमक होतोय. दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, परंतु आता हर्षलला कमबॅक करून देणं कुठेतरी महत्वाचं असेल. निश्चित आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. काल ज्या प्रकारचा खेळ केला त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. हो, इथे शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव आली आहे. निश्चित हर्षल खराडेंचा प्रयत्न हाच आहे की मला बॉल शरीरापासून दूर ठेवायचा आहे, फलंदाजांना कसरत करायला लावायची. या प्रयत्नामध्ये टाकलेला हा बॉल होता आणि पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे, खेळाडूच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा आहे. हा व्हाईट बॉल हर्षल खराडे यांना टाकावा लागेल पुन्हा एकदा. हो, खोलवर टप्प्याचा बॉल ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे अलॉंग द कार्पेट पद्धतीने मात्र बॉल हा ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. तिथे मात्र आपण जर पाहायला गेलं तर 2 धावा या बॉलच्या पाठीमागे कंप्लीट झालेला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 2 धावसंख्येने जाऊन पोहोचली अर्थातच 38 या धावसंख्येवरती. एका धावेचं रूपांतर एक शॉट आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. त्याच्यामुळे आता या बॉलच्या पाठीमागे एकच धाव आपण स्कोर बोर्डमध्ये जोडूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावताना पूर्ण फलंदाजांना धावावी लागेल, कारण प्रत्येक धावेला या मॅचमध्ये फार मोठं महत्व आहे. कारण सुपर 6 तुम्ही खेळत आहात, नॉकआउट आहे. इथे चुकी केली तर तुम्हाला ती सुधरवता येणार नाही. स्पर्धेमधून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. बॉलर तयार हर्षल खराडे. हो, फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे फक्त पाहत राहील. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. दाखवलाय तो दम. आल्यात त्या धावा. मॅक्सिमम शॉट. एका बाजूला विशाल नावाचं वादळ आलेलं आहे आणि या वादळाचा सपाटा पहा. या बॉलच्या पाठीमागे चांगला फटका खेळलाय. गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये घातलाय विशालांनी. मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय. धुमाकूळ केली आहे. धडाकेबाज बॅटिंग. धावसंख्येने आता घेतली आहे भरारी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 43 धावा, 2 गडी बाद. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हर्षल खराडे असे बिवडी गावचे युवा ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि त्यांना त्याप्रमाणे आता खेळ करावा लागेल. हा कॉमेंट्री बॉक्स तुम्हाला बघायला मिळतोय ड्रोन व्ह्यू मधून कशा प्रकारे कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहतात. आणि जी यावर्षीची थीम आहे ना ती बिस्लरी थीम वापरलेली आहे या आयोजनामध्ये. आणि हा खेळाडू समालोचन कक्ष तुम्ही पाहत आहात. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग अँडी म्हात्रे ड्रोन कॅमेरामॅन आहेत आणि सातत्याने अशा प्रकारचं विहंगम दृश्य ते अनेक स्पर्धांचं टिपतात आणि आज देखील पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगशी ते जोडले गेलेले आहेत. नक्कीच संपूर्ण समालोचन कक्ष स्कोरर आहेत नितीन दादा, ओमसाई MTC देखील सज्ज आहे. डीजे मास्टर देखील पाहायला मिळतात. हो, आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, पकडला जातोय झेल आणि संपतोय तो विशालचा खेळ. विशाल यांनी आपलं काम चोख केलेलं आहे. ज्या धावा कुटायच्या होत्या त्या बॅटिंग करताना त्यांनी कुटलेल्या आहेत. तब्बल 19 बॉल फेस केले आणि 19 धावा बनवून माघारी जात आहेत. धावसंख्येचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये मोठा फटका खेळायला गेले. लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला त्यांना भोगावा लागला. तो म्हणजे विकेटने त्यांना यावं लागतंय माघारी. धक्का क्रमांक लागलाय 3रा. टीम दोस्ती 11 32 शिराळा या टीमला. या सोहळ्यासाठी आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. एक डायनामिक पर्सनॅलिटी अर्थातच मंदूर प्रीमियर लीग 2025चं 4थं वर्ष ज्यांच्या अध्यक्षतेखाली होते आणि मंदूर प्रीमियर लीग 2025चे आपण पाहिले तर सर्वेसर्वा, त्याचबरोबर ग्रामपंचायत मंदूरचे विद्यमान सदस्य आणि महाडिक युवा शक्ती मंदूरचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सतीश पाटील साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम आदरणीय सतीशजी पाटील साहेब. आपण जर मैदानामध्ये उपस्थित असाल तर विनंती करेल आपण VIP कक्षामध्ये व्यासपीठामध्ये यायचं आहे आणि विराजमान होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा. थँक्यू सो मच. ड्रोन व्ह्यू तुमच्या समोर सध्या जो ड्रोन आहे तो ड्रोन आपण पाहिलं तर डोंबिवली देवीचा पाडा अर्थातच आपण पाहिलं अँडी म्हात्रे
तो सध्या आपण पाहिलं तर या संपूर्ण मैदानाचा ड्रोन व्ह्यू आपल्या ड्रोनच्या माध्यमातून कॅप्चर करतोय. स्वर्गीय रतनबुवा चषक असेल, कल्याणी डोंबिवली भिवंडी असेल, रायगड असेल, सर्वात सगळ्यांचा लोकप्रिय आणि मागणीचा ड्रोन व्ह्यू कोण असेल तो अँडी म्हात्रे. या PMPL मध्ये तुमचंही स्वागत आहे. थँक्यू. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने वळूयात. व्हाईट बॉलचा इशारा आला. अंपायरचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडेल, अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थात 44 आणि फक्त काही सेकंद बाकी आहेत तुम्हाला हे षटक पूर्ण करण्यासाठी. चौथं षटक पूर्ण करण्यासाठी अगदी काही सेकंद बाकी आहेत. तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जाते. हर्षाचा पुढचा बॉल ऑफ ट्रॅकर बॉल होता, त्याच्यावरती हुक करण्याचा प्रयत्न, पाठीमागे क्षेत्ररक्षक, आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. निश्चित पहिले सुरुवातीचे काही बॉल महागडे टाकले होते हर्षल खराडे यांनी, परंतु त्यानंतरचे काही बॉल त्यांनी चांगले टाकलेले आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन होतंय. उसळणारा बॉल वळवण्याचा प्रयत्न केला, बॅटचा किनारा बॉलने घेतला, भाग्याचा सहारा आज मिळू शकला नाही आणि आल्या पावली फलंदाज दत्ता येत आहेत माघारी. आता एका बाजूला पुन्हा एकदा दोस्ती 11 हा संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे. मधल्या फळीमध्ये अमर यादव यांनी जो खेळ केला तो अप्रतिम आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्यांनी ठोकलेला आहे. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक. अगदी या कॅचसाठी आपण पाहिलं तर अर्थातच प्रतापदादा शेलार यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपये, अमरदादा याच्या माध्यमातून 222 रुपये, त्याचबरोबर कविराज याच्या माध्यमातून 111 रुपये आणि अनिलदादा कदम यांच्या माध्यमातून 111 रुपये संपूर्ण कॅचसाठी प्राइज झाल्या. थँक्यू सो मच मैत्री ग्रुप, मनापासून आभार. नक्कीच आपण जर पाहायला गेलं ना सर, आधीच्या बॉलवरती विकेट आली आहे, परंतु या बॉलवरती देखील विकेट येत असताना मात्र पाहायला मिळते. परंतु हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हॅट्रिक होईल का या मॅच मध्ये पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जर हॅट्रिक झाली तर कविराज परामने यांच्या माध्यमातून तब्बल 1111 रुपयाचा प्राइज या हॅट्रिक विकेटसाठी. थँक्यू सो मच. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती हर्षल खराडे तयार. हॅट्रिकचा बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंगॉन तैनात आहे. एक धावचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, एका धावेवरती मानले समाधान. 4 षटकांचा आता खेळ समाप्त होतो आणि 4 षटकांच्या अखेरीस दोस्ती 11 प्रथम बॅटिंग करताना बनवलेले आहेत. धाबा 45, गडी गमवलेले आहेत. 4 शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहत आहात सुपर 6चा हा तिसरा सामना. बघा ते फिल्डिंग करणारी टीम आपण जर पाहायला गेलं ना, तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी दिला होता, तो अवधी तुम्ही ओलांडलाय. त्यामुळे एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. जो तुम्हाला वेळ दिला होता 20 मिनिटाचा, तो अतिरिक्त वेळ तुम्ही खर्च केलाय. तर आयोजक कमिटीने सांगितलंय की पाचवा बॉल झालेला आहे, अजून एक बॉल बाकी होता. थांबवलेलं सगळं 12 प्लेयरला विचार. 20 मिनिटं कुठे पुढे गेले रे. 12 मिनिटाला विचार प्रत्येक स्टॉप सांगितलं. कॉलिंग दिलं 2 बॉलच्या आधी. 12 मिनिटाला विचार तुझ्या. 35 सेकंड 35. हा ऑलरेडी बॉल पडायच्या नंतर आलाय. एक बॉल साठी ऑलरेडी चला, पहिल्या दिवसापासून हे नियम आपण लागू करतोय. 12व्या खेळाडू पण आहेत. प्लीज कोऑपरेट टीम. 12व्या खेळाडू पण आहेत. थँक्यू. प्रत्येक सेकंद आपण विकेट गेली तरी टाइम थांबवतोय, कारण की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवसामध्ये 10 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहे. नियम कडक ठेवल्याशिवाय आपल्याला मॅचेस नाही कंप्लीट करता येत. थँक्यू सो मच टीम, तुम्ही या नियमाचा सन्मान केलात यासाठी आणि एक खेळाडू आतमध्ये घेतलात यासाठी. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने लगेच जाऊयात.
टाइम अप चला स्पीडअप घेऊया आपण थोडस. काही नियम या लीग साठी मात्र पाहायला मिळत आहेत. ते नियम प्रत्येक टीमला लागू आहेत. चला ग्लोरियस स्पोर्ट्स विनंती असेल मॅचला स्पीडअप करा. साइड लो करे विनंती करेन थोडस. पंकज इकडे फिरव पूर्ण इकडे फिरव मॅच कॉमेंटेटरला सांगा 10 मिनिटं बाकी आहेत, 10 सेकंद बाकी आहेत आणि जर कॉम्प्रो होत असेल ना 35 सेकंदासाठी तर इनफ करून मॅच चालू करा. हे बाळ पळते. चला मॅचला होईल सुरुवात पुन्हा एकदा. अंतिमचा षटक. ओहो लॉफ केलाय. बाहेरचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला चटका मिळाला. 6 धावाचा फटका टीम दोस्ती 11-32 शिराळा मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलच्या पाठीमागे आलाय पहिला मोठा ब्लास्ट. धावसंख्या आता पुढे सरसावतीये. आक्रमक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये सुरू झाली आहे आणि संकेत त्यांच्यावरती गेले. आक्रमण बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फलंदाज अक्षय यांनी. अगदी जबरदस्त फटका सर, जबरदस्त फटका. बाहेरचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न. अगदी आडव्या बॅटने आपण जर पाहायला गेलं तर लॉफ्ट केला, आतमध्ये खेचून आणला. अगदी प्रयत्न देखील चांगले केले होते क्षेत्ररक्षकाने, परंतु प्रयत्न पडले कमी आणि 6 धावांची हमी देखील मिळाली. पुढचा बॉल. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. इथं तो चौकार. एका बाजूला धावसंख्येचा बघता बघता आता वेग वाढू लागलेला आहे. मोठ्या फटक्यांचा कहर मैदानाच्या आतमध्ये आणि हाई बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. धावसंख्येला आला आता चांगला बरे. संपूर्ण प्रेक्षक आलेले आहेत, या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. प्रत्येक जण आनंद व्यक्त करत आहेत, एन्जॉय करतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग हा संपूर्ण पाठीराख्यांचा वर्ग तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला संकेत आरगड यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. उरमोडी परिसरातील आरगरवाडी गावचे आहे डावकुरे हाताचे एक भेदक गोलंदाज आहेत आणि त्यांच्यावरती आक्रमण केलंय. 2 बॉलच्या पाठीमागे धावा खर्च केल्या तब्बल त्यांनी 10. शेवटच्या 4 बॉलचं काही बाकी आहे. टाइम वेळेची बंधन आहेत. पुन्हा एकदा आपण नोंद घ्या. चला घाई करा. आयोजन समितीकडून वारंवार सूचना येते तुम्हाला जेवढ्या जलद गतीने खेळता येईल तेवढ्या जलद गतीने आपण खेळा. आपण वेळ घेऊ नका अशी विनंती आहे. नक्कीच वेळेचं महत्व आहे. वेळ कोणासाठी थांबलेली नाहीये, त्यामुळे वेळेला महत्व द्यायचंय. मित्रांनो विनंती करेन. टीमची धावसंख्या मात्र आपण जर पाहायला गेले तर 55 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. आतापर्यंत 2 मोठे प्रहार अमरच्या पाठमधून मात्र आलेत. अगदी वादळी खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संकेतवरती आक्रमण चढवले. आतापर्यंत 2 मोठे फटके अमरच्या पाठमधून पाहायला मिळेल. कमबॅक करून देईल का संकेत या बॉलवर? हो आणखीन एक चांगला बॉल. कटरचा वापर केलाय. गती परिवर्तन जरूर केलं गेलं. अगदी चांगला टप्पा हाताळलाय. ही खासियत आहे त्यांची. संकेत आरगडे यांची लेदर बॉल क्रिकेटचे खेळाडू आहेत. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा कट केला होता आणि शरीरापासून दूर ठेवला होता. हा डॉट आलेला. एका बाजूला बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय अक्षय, एका बाजूला अमर यादव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 55. 4 गडी बाद. अगदी 4 गडी माघारी गेलेत, परंतु डाव सावरलाय अमरने. कारण जी फायटिंग स्कोर उभारण्याचा मानस होता. हो इथे चांगला बॉल. टप्प्याचा बॉल होता, पायावरती अडकलाय. परंतु आपण पाहायला गेलं तर 3ऱ्या पंचांची मागणी केली. ही धोक्याची घंटा आहे. पाहावं लागेल अगदी पॉपिंग क्रीज मध्ये पोचलाय की नाही. 3ऱ्या पंचांची मागणी घेतली. स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये पोचला की नाही ही धोक्याची घंटा आहे सर. 3ऱ्या पंचांची मागणी केली. आता रेफर केलेला आहे 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय. तुम्ही पाहताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चा अंतिम आणि शेवटचा दिवस. हृदयाची धडधड वाढू लागलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे डिसिजन काय येतोय, कारण प्रत्येक डिसिजन दोन्ही संघांसाठी फार महत्वाचं आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे, प्रत्येक विकेट महत्वाची आहे आणि त्यासाठी आता रेफर केलेला आहे 3ऱ्या पंचांकडे. निर्णय पेंडिंग आहे. सुपर 6चा हा शेवटचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल पुढच्या फेरीमध्ये. त्यामुळे हा सामना जिंकावा लागेल. सेफ आहे. मॅचला पुन्हा होते सुरुवात. यादव अमर यादव ना बॅट हुक केलाय.
पूल करण्याचा प्रयत्न, जागा बनवली आहे, फटक्यामध्ये आहे वजन, रन मिळतील अर्धा डझन. येतोय तो एक दमदार स्ट्रोक, ऑन साइडला फेकून दिलाय षटकार. आज दोस्ती 11 साठी अमर यादव यांनी काय बॅटिंग केली आहे. आज सर्वांच्याच नजरा आपल्यावरती खेचून आणलेल्या बिकट होती आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये एक तिखट बॅटिंग केली अमर यादव यांनी. पहिला डाव संपलाय, डावा धाव फलकावर, पहिला डाव संपलाय, डावा धाव फलकावरती आलेले आहे दोस्ती 11च्या. प्रथम बॅटिंग करताना आमचे योगेश दादा चिकणे, प्रवीण दादा, ज्या व्यक्तींना आपण पाहिलं तर घनसोली कॉलनी प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं उभी केली, त्यानंतर नाईट स्पर्धा नुकतीच पार पडली. योगेश दादा, तुझं मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम विनंती करेल आपण या व्यासपीठावरती. 68 धावा झालेल्या आहेत, 69 झालेल्या आहेत. 70 धावांचं लक्ष आहे टीम ग्लोरियस स्पोर्ट्स या टीम समोर. येणारे बॉल 30. तर नक्कीच आपण जर चर्चा केली तर आपण जर पाहिलं गेलं तर 23 धावा शेवटच्या अंतिम स्लॉट ओव्हरचं षटक होतं, तिथे धावा जमवण्याचं काम मात्र नक्कीच करत असताना मात्र पाहायला मिळालं. अमरची बॅटिंग चांगली लाईन राहिली, अगदी अमर अगदी 3-4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, अगदी ताबडतोड अगदी बॅटर बॅटिंग करत असताना मात्र पाहायला मिळाला. अगदी बिग फाईट पाहायला मिळेल. एका बाजूला ग्लोरी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला दोस्ती 11, दोन संघांमधली ही लढत. थँक्यू सो मच. मी विनंती करेल संस्थापक आपल्या शुभ हस्ते काही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य आदरणीय दोस्ती ग्रुपचे आपण पाहिले तर सर्वेसर्वा सन्मान्य आदरणीय दीपकजी पार्टे साहेब तात्या यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. दादा, खऱ्या अर्थानं आज बरं वाटलं तुम्ही व्यासपीठावरती आलात. आज सण आहे, उत्सव आहे, वेळेतला वेळ काढून तुम्ही उपस्थित राहिलात, यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला खूप बरं वाटलं. तुमचा आशीर्वादाचा हात हा पश्चिम महाराष्ट्राच्या खेळाडूंच्या पाठीशी असाच राहू दे, हीच प्रार्थना नेहमी आम्ही करतो. आपण उपस्थित राहिलात, या सोहळ्याची शोभा वाढवलीत, यासाठी आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. दादा, येस टार्गेट सांगा. 70 धावांचं लक्ष आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. थँक्यू. दादा, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मॅचेस बघितल्या तुम्ही, पैसा वसूल झाला. दादा, काय बोलाल आयोजनाबद्दल आणि अशा स्पर्धा होणं ही गरज आहे का तालुक्याला, संपूर्ण जिल्ह्याला एकत्र आणण्यासाठी? टुर्नामेंट तर मला खूप छान वाटली. शिवा जाधव यांना मी बोलत होतो 2-3 वर्षापूर्वी, मी सांगितलेलं की आपण सर्वजण मिळून अशीच एक टुर्नामेंट आयोजित करू. पण शिवा जाधव व त्यांच्या कमिटीनं, सर्व मेंबर लोकांनी खूप छान आयोजन केलं आणि हे पाहून आम्हाला खूप अभिमान वाटतो. शिवा जाधव यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि नवीन येणाऱ्या प्लेयर लोकांना प्रोत्साहन मिळतं आहे, हे चांगलं, खूप खेळण्यासाठी चांगला मार्ग भेटतो आहे. त्याबद्दल मी आयोजन करणाऱ्या कमिटीचं, तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो. आमच्या विनोदजी दोंडे साहेब, मी विनंती करेल आपण कृपया आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. खऱ्या अर्थानं तुम्ही सगळेजण मान्यवर आज व्यासपीठावरती आहात, म्हणून या व्यासपीठाला शोभा आहे. रविवारचा दिवस, व्यासपीठाला खूप जास्त शोभा आले. व्यासपीठ खऱ्या अर्थानं आपण पाहिले स्पर्धेला शोभा आले, कारण की तुमच्यासारखे सर्व मान्यवर आज व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेतात. यासाठी तुमचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. पुढील सन्मान करण्यासाठी विनंती करेल स्वराज्य 32 शिराळा या क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय अक्षय चव्हाण शेठ, मी विनंती करेल आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अक्षय दादा, या स्पर्धेसाठी मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला जे 500 रुपये आपण कॅश देतोय, ते 500 रुपये प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी जर कोणी स्पॉन्सर केले असतील तर स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॅशिंग अक्षय चव्हाण शेठ यांनी ते 500 रुपये स्पॉन्सर केलेत. यानंतर
SP दादा विनंती करेल कृपया आपण या आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. SP दादा प्लीज या. हे संपूर्ण मान्यवर आणि त्या सर्व मान्यवरांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. प्रियांक पायमल व स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन यांच्याकडून आपण पाहिलं तर अक्षय पाटील खिरवडे यांच्या माध्यमातून तब्बल किरण मस्कर यांना 500 रुपये. थँक्यू सो मच. प्रियांक पायमल साहेब आणि स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपये. अक्षय पाटील खिरवडे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपये किरण मस्कर यांच्यासाठी आलेले आहेत. थँक्यू सो मच. मनापासून आभार. सन्मान SP यांचा आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. विनंती करेल संस्थापक अध्यक्ष आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात. पहिला बॉल पंचांकडे मागितले दाद. पहिलाच बॉल इथे आलाय तो डॉट. सांगली एक्सप्रेस विजय पावले. पंचांनी सांगितलेलं दिशाहीन आहे, व्हाईट बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. अगदी आमचे सन्माननीय दीपकजी गोळे साहेब यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. संस्थापक विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय दीपकजी गोळे साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. लक्ष्मणजी नायकवडी साहेब यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. लक्ष्मणजी नायकवडी साहेब मी विनंती करेल आपण या आपलाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. थँक्यू सो मच. सॉरी कॉमेंटेटर तुम्हाला थांबवलं महत्वाच्या मॅचसाठी. यू आर कंटिन्यू. थँक्यू. एका बाजूला ग्लोरियस स्पोर्टची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला जावली तालुक्यातील भिवडी गावचे हर्षल खराडे तर एका बाजूला KSKच्या वाकी गावचे गणेश कदम. ही स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सांगली जिल्ह्यातील मांगले 32 शिराळा तालुक्यातील मांगले गावचे विजय पावले. षटक क्रमांक 1 मध्ये बॉलर तयार. स्ट्रायकर एंडला हर्षल खराडे. आपटलेला बॉल उसळणार आहे. पंचांनी पुन्हा एकदा सांगितलेलं दिशाहीन आहे आणि 1 फ्रॉम दी ओव्हर. तुम्ही एका षटकाला जो अतिरिक्त बुसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. अगदी आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे तिन्ही बॉल अगदी खराब दिशेमध्ये मात्र पाहायला मिळाले. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती, अतिरिक्त धावा धावफलकावरती लागतात. विजय पावले तयार. ओहो वेगाची दाहकता. पंचांकडे अपील केली आहे परंतु पंचांनी दात फेटाळलेली आहे. हर्षल खराडे यांना बांधून ठेवलं. लेग बायची धाव आहे. नक्कीच चांगला बॉल. गती परिवर्तन जरूर केलं गेलं. अगदी पायामध्ये टाकलेला हा बॉल. बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्करचा मारा. खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला. पंचांकडे दात देखील मागितली होती परंतु पंच अगदी तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. दात फेटाळली गेली. निश्चित 3 एष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न होता विजय पावले यांचा. चला पहा वेळेची बंधनं आहेत. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे तुम्हाला वेळ सांगितली जाईल कारण या अगोदर ग्लोरियस स्पोर्ट्सला पॅनल्टी लागलेली आहे. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की प्रत्येक बॉलच्या पाठीमागे आपण एकत्रित येऊ नका अन्यथा तुमची 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपणार नाहीत. याची आपण दक्षता घ्या. धावसंख्या आहे धावफलकावरती 4. 70 धावांचा करायचा आहे तो पाठलाग. एका बाजूला वाकी गावचे गणेश कदम स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये होत आहेत तयार. वेगाने टाकलेला बॉल फक्त दिशा दिली आहे. वेगाची दाहकता. पुन्हा एकदा डॉट. अगदी डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं जात आहे. चांगलं कमबॅक केलेत. पहिले 3 बॉल खराब दिशेवरती हाताळले परंतु त्यानंतर मात्र आपण जर पाहायला गेलं तर कमबॅक करून दिले विजय पावले यांनी. अगदी चांगला स्टॉप 30 सर्कलच्या आतमध्ये देखील पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. ISPL सीझन नंबर 2 जिंकणारे संघनायक कोण तर विजय पावले गोलंदाजी मार्कवरती. हो पुन्हा एकदा पहा वेग आणि वेग आणि वेग आला तो डॉट. अगदी पाठीमागे सर बघितलं ना अमर मराठी आहेत विकेट कीपर. अगदी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय कारण दबाव टाकला जातोय पाठीमागून. अपील केली होती. अपीलमध्ये उत्साह पाहायला मिळाला परंतु एका बाजूला KSKचे एक चांगले ऑलराऊंडर गणेश कदम यांच्याकडे पाहिलं जातं. आज त्याप्रमाणे खेळ करावा लागेल. बरेचशा स्पर्धांमध्ये गणेश कदम यांनी चांगल्या खेळाचं सादरीकरण केलंय. आज ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी चांगला खेळ करावा लागेल. प्रतिभा आहे, क्षमता आहे. त्या क्षमतेचा आता शोध लागणं फार महत्वाचं आहे. स्ट्रायकर एंडला गणेश कदम तयार. सोडून दिलाय बॉल. पंचांनी सांगितलेला हाही बॉल दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा एकदा विजय पावले यांना टाकावा लागेल. अगदी सातत्याने लेग स्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होतोय विजय पावले यांचा. काहीतरी वेगळं करण्याचा सातत्याने प्रयत्न झालाय कारण ज्या पद्धतीने 3 बॉल हाताळले होते हा देखील बॉल त्याच टप्प्यावरती विजय पावले यांनी हाताळलाय. निश्चित वेगळी रणनीती काहीतरी असू शकते कारण ज्या प्रकारे त्यांनी दिशाहीन काही बॉल टाकलेले आहेत म्हणजे प्रयत्न हाच असेल की मला विकेट घ्यायची आणि त्या विकेटच्या शोधामध्ये अशा प्रकारचे काही दिशाहीन बॉल टाकलेले आहेत. 5 वरती 0.
हो, हाई बॉल उजव्या स्टीच्या बाहेरचा आला तो डॉट. अगदी फसवा बॉल पाहायला मिळाला. धीम्या गतीने टाकलेला बॉल, गती काढून घेतली, चांगला बॉल. त्याचबरोबर जे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती आहे की गावामध्ये ज्या पार्किंगमध्ये गाड्या लावलेल्या आहेत आपण थोड्याशा बाजूला घ्या, कारण तिकडे गावाची पालखी येणार आहे. आणि इथे पहा प्लम झाले 3 एसट्यांच्या समोर. फलंदाज गणेश कदम यांना पकडलंय. ग्लोरियस स्पोर्ट्सला धक्का क्रमांक पहिला दिलाय विजय पावले यांनी. ओहो, चांगला बॉल, काय कमबॅक केलंय. बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय या बॉल वरती. हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, पायावरती प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता आणि अगदी पायचीत झालेत. एक महत्त्वाची सूचना आहे सर्व क्रीडाप्रेमींना आणि प्रेक्षकांना. कुक्षेत गावामध्ये जाणारी जी कमान आहे तिथे जो रोड आहे त्या रोडवरती जर कोणी गाड्या पार्क केल्या असेल 2 व्हीलर 4 व्हीलर तर त्यांना विनंती आहे की आपण तिकडून बाजूला घ्या, कारण तिकडून गावची पालखी जाणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा, अन्यथा तिथे टोईंग व्हॅन येणार आहे आणि याची आपण दक्षता घ्या. अशी माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. एका बाजूला ग्लोरियस स्पोर्ट्सचा धक्का क्रमांक पहिला लागलाय. विजय पाऊल यांनी काही बॉल दिशाहीन टाकले, परंतु अखेरकार त्यांनी संघाला पहिलं सुयश मिळवून दिलेलं आहे. गणेश कदम यांना आज मोठा खेळ करता आला नाही. आता मैदानाच्या आतमध्ये जावली तालुक्यातील पिंपरी गावचे राहुल वांगडे. वेगाने टाकलेला बॉल, पंचाने सांगितलेला हाही दिशाहीन आहे, पुन्हा टाकावा लागेल. अगदी लेग स्टिकच्या बाहेरून अगदी जवळून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. अगदी बाजूने हा बॉल. ऍक्शन रिप्ले बघू शकता ओम साई एमटीसीच्या माध्यमातून. अगदी पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा प्रयत्न सातत्याने मात्र केला जातोय सर. निश्चित काय गोलंदाजी, वेग भन्नाट आहे, परंतु काही बॉल दिशाहीन आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरती ताबा चांगला ठेवावा लागेल. परंतु आज राहुल वांगडे KSK प्रीमियर लीग जिल्हा ऐकवान म्हणून खेळले, षटकार किंग हा पुरस्कार त्यांना मिळाला. परंतु आज त्या खेळाप्रमाणेच आज खेळ याही मॅच मध्ये करावा लागेल. बॉलर तयार, आक्रमण राहुल वांगडे यांचं. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी कमी पडली. आणखीन एक फलंदाज माघारी. ग्लोरियस स्पोर्ट्सला धक्का क्रमांक 2. अगदी ऍक्शन रिप्ले आपण जर पाहिला ना, अकूट टप्प्याचा बॉल होता. फॉलिंग स्वीपचा फटका खेळायचा होता, प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये. हा ऍक्शन रिप्ले, अकूट टप्प्याचा बॉल, फॉलिंग स्वीप, अगदी फिरला देखील, गिरकी देखील घेतली, फिरकी देखील घेतली, परंतु एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये. मिड विकेटला अगदी चांगला झेल तिथे पकडला. क्षेत्ररक्षक दत्ता होते आणि बॅटर इथे आउट होत असताना राहुल वांगडे बॅक टू द डगआउट. 6 वरती 2 अशी स्थिती आहे. ज्यावेळेस टीम दोस्ती 11 ने बॅटिंग केली होती त्यावेळेस दोस्ती 11 कडे फक्त अवघ्या 5च धावा होत्या. 1 गडी गमावला होता, परंतु ग्लोरियस स्पोर्ट्सने 1 धाव जास्त बनवली आणि 1 गडी जास्त गमावलेला आहे. हे कंपॅरिझन आहे, हा फरक आहे. पहिल्या ओव्हरचा 24 बॉल विजयासाठी बनवायचा आहे. धाबा 63 हे विहंगम दृश्य आहे. नवी मुंबई नगरीचं, नेरूळचं आणि या मैदानाचं आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहोत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2चं हे विहंगम दृश्य. एका बाजूला आता ग्लोरियस स्पोर्ट हा संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. अडचणीच्या पेचामधून संघाला बाहेर काढावं लागेल आणि 70 धावांचा धावसंख्येचा डोलारा सांभाळताना चांगली बॅटिंग करावी लागेल. घायल तो यार परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका ना वही जिंदा है. आणि इथून पुढे पुन्हा एकदा ग्लोरियस स्पोर्ट्सला भरारी घेता येईल का, एक मोठी उमेद म्हणजे हर्षल खराडे. नक्कीच नजरा असतील त्याच्याकडे, पाहिलं जाईल. हर्षद वरती आता नजरा असतील, कारण ज्या पद्धतीचा खेळ बाकी आहे, समीकरण बाकी आहे. 24 चेंडू, अजूनही 63 धावांची गरज. क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना, तुमच्या यशाला पर्याय नाही. इथे यश मिळवायचं असेल ना तर तुम्हाला कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल, संघर्ष करावा लागेल. आयुष्याला लागलेली नजर तुम्हाला कष्टानेच काढावी लागते आणि याही मॅच मध्ये तुम्हाला ते कष्ट घ्यावे लागतील. ओव्हर नंबर 2 साठी आता 32 शिराळा तालुक्यातील मराठेवाडी गावचे अमर मराठे तात्या ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. एका बाजूला हर्षल खराडे. वेळेची बंधन आहेत. षटक क्रमांक 5 मिनिटं 36 सेकंद पहिल्या ओव्हर साठी लागलेले आहेत. बॅक टू द बॉलर. खेळलेला स्ट्रोक मिळणार नाहीये, कोणतीही धाव. आज हर्षल खराडे यांना मैदानाच्या आतमध्ये थांबावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल. अगदी जकडून आकडून ठेवलंय. पहिलाच बॉल अमर मराठेच्या माध्यमातून अकुटप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगला स्टॉप त्याने केलाय. कुठली धाव नाहीये, आलाय तो डॉट बॉल. अमर मराठे तयार.
एका बाजूला हर्षल खराडे युवा ऑलराऊंडर जावली तालुक्यातील भिवडी गावचे बॅटिंगसाठी तयार. आक्रमण केलंय हर्षल खराडे यांनी बॉल पाठवलाय लॉंग ऑफ सीमा रेषा पलीकडे. मिळाला मोका, दिला ठोका हर्षल खराडे यांनी. सरळ 6 धावेंचा षटकार. नक्कीच त्याने सांगितलंय अमरला दे धक्का आणि हा घे छक्का. षटकार आलाय अगदी ऑन दी अप समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड. अप्रतिम. अगदी आजपर्यंत जर पाहायला गेलं तर सलग 3 दिवस आपण जर पाहायला गेलं तर हर्षदने चौकार किंवा षटकाराने मात्र सुरुवात केली आपल्या बॅटिंगची आणि ती बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा करावी लागेल. एक तर आलाय. अमर मराठे तयार. आणखीन एक खेळण्याचा प्रयत्न. केरकर बॉलने स्टँडचा वेध घेतलाय. फलंदाज क्लीन बोल. त्रिफळाची. तू षटकार मारू शकतोस ना तर मी विकेट देखील घेऊ शकतो हे त्याने दाखवून दिलंय. प्रति उत्तर काय असतं जशाच तसं उत्तर दिलंय. टीट फॉर टॅट. हर्षल खराडे चांगली बॅटिंग करत होते परंतु याही बॉलच्या पाठीमागे मोठा फटका खेळायला गेले. लाईन मिस करून बसले आणि अमर मराठे यांच्या बॉलने घेतला यष्ट्यांचा वेध. हर्षल खराडे क्लीन बोल्ड. त्रिफळाचीत. येत आहेत माघारी. ग्लोरियस स्पोर्ट्सला धक्का क्रमांक लागलाय तो 3रा. अगदी महत्वाची विकेट. ऑफस्टिक वाकवली आहे अगदी पूर्ण अक्षरशः. निराश आणि हताश झाले हर्षल खराडे. ज्या प्रकारे आपण रिप्ले टेलिकास्ट पाहिला की ज्या प्रकारे त्यांनी फटका खेळला होता. माघार यावं लागतंय. 21 बॉल 57ची गरज आहे. आज क्रीडाप्रेमींची गर्दी वाढलेली आहे. मोबाईलवरतून बघण्यापेक्षा आम्ही मैदानापर्यंत जातो. प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा आम्ही आस्वाद घेतो. कुणाला बसायला जागा मिळाले, कोणी उभं राहून बघत आहे. अशा प्रकारे या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा क्रिकेट प्रेमी आस्वाद घेत आहेत. नक्कीच काही कमेंट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयजी सावंत यांच्या माध्यमातून 32 शिराळकडून ही कमेंट आली आहे. नवी मुंबईमधील सर्व असोसिएशनला एकत्र करून पश्चिम महाराष्ट्र असोसिएशनची एक माळ बनवण्याचा मानस. अर्थातच संस्थापक बबलू पाटील आणि शिवा जाधव बॉस अध्यक्षांच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा अगदी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने आपण जर पाहायला गेलं तर ही क्रीडा स्पर्धा अगदी एकत्रित आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. ही कमेंट विजय सावंत यांच्या माध्यमातून. युवासेना तालुका प्रमुख जावली आमचे सन्माननीय आदरणीय विलासजी वनगे साहेब यांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. विलास दादा प्लीज मी विनंती करेल पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक स्पर्धेच्या पाठीशी उभे असणारे खेळाडू. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग साठी देखील पाहिलं तर महत्वाचं योगदान विलासजी वनगे साहेब यांचं राहिलंय. मैत्री ग्रुपसाठी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मैत्री ग्रुप मधील मेंबर आम्ही आपलं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम विलासजी बनगे साहेब, सुस्वागतम. एका बाजूला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उरमोडी परिसरातील आरगरवाडी गावचे संकेत आरगडे आलेले आहेत. बॅटिंग चांगली करावी लागेल आज. बॅक टू द बॉलर अमर मराठे. कमालीची गोलंदाजी. काय गोलंदाजी केली अमर मराठे यांनी. एकच बॉल जर तुम्ही वगळला ना तो षटकाराचा, बाकीचे बॉल अप्रतिम लाजवाब टाकलेले आहेत. ग्लोरियस स्पोर्ट्स संघ पुन्हा एकदा अडचणीमध्ये अडकतोय. सुनील येसले साहेब यांच्याकडून अमरसाठी 500 रुपये जमा झाले. थँक्यू. अगदी दबदबा पाहायला मिळतो या गोलंदाजाचा. नजर रोखून धरली संकेत आरगडे यांनी या बॉलच्या पाठीमागे आणि पहा दुधा मनस्थितीमध्ये अडकले. बॉल खेळावा की सोडून द्यावा आणि बॉल सोडून दिलेला आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. परिस्थिती धावसंख्येची बरोबरीची आहे. फक्त ग्लोरियस स्पोर्ट्सने विकेट जास्त गमावलेले आहेत. आता येणारे 18 बॉल विजयासाठी बनवायचे आहे. 57 धावा हा तो शेवटचा बॉल अमर मराठे तात्यांचा. 8 मिनिटं 45 सेकंद झालेले आहेत. 2 षटकांसाठी लागलेला हा वेळ आहे. 18 बॉल 57ची गरज. अगदी अवघड स्थिती आहे या मॅच मध्ये. जर आपण पाहायला गेलं तर विजय प्रस्थापित करायचा असेल ग्लोरियस स्पोर्टला तर 18 चेंडू अजूनही 57 धावा. धावाचा पाठला करावा लागेल. डोंगर पोखरावा लागेल. संघर्ष करावा लागेल आणि वाट शोधावी लागेल. अगदी सन्माननीय आदरणीय मैत्री ग्रुप जावली आमचे सन्माननीय आदरणीय अनिलजी जुनघरे साहेब आणि शंकरजी जुनघरे साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. मैत्री ग्रुप जावली अर्थातच अनिल जुनघरे आणि शंकर जुनघरे साहेब. जोडी नंबर 1 A1 जोडी. वेलकम, स्वागत आहे. एका बाजूला 18 बॉल 57चा थरार बाकी आहे. या मॅच मध्ये लढण्यासारखं बरंचसं काही बाकी आहे आणि आज फलंदाजांना लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न पराकोटीचे करावे लागतील. चिकाटी, जिद्द या सर्व गोष्टींची आज सांगड घालावी लागेल ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी. कारण 18 बॉल 57ची गरज आहे. काळ संघर्षाचा आहे परंतु संघर्षाला सांगा की वारसा हा फार मोठा आहे आणि त्याचप्रमाणे आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. संघर्ष या मॅच मध्ये अटळ आहे. 18-57. नक्कीच
कष्ट करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहायला गेलं तर ओमकार आलाय. ओमकारच्या माध्यमातून मिडल ओव्हर मध्ये कशा पद्धतीने खेळी राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. ओमकार निघालाय गोलंदाजी ट्रॅक मधून. ओमकार तयार. हो वेग आहे आणि त्याचबरोबर वेगावरती स्वार होत टाकलेला बॉल डॉट आहे. अगदी डॉट बॉल आलाय. प्रयत्न मनापासून केले की फळ मिळतं, दिवस रात्र कष्ट केले की यश मिळतं. आपल्या जास्त मारलं कामाशी प्रामाणिक असणं तितकं महत्वाचं आहे आणि त्यामुळे यश हे नक्की प्राप्त करत असताना टीम गोलंदाजी करणारी अगदी दबदबा पाहायला मिळालाय गोलंदाजाचा. स्ट्रायकर एंडला तेजस, स्ट्रायकर एंडला तयार होतात बॅटिंग मध्ये. बॅटने बॅक टू द बॉलर खेळलेला बॉल, कोणती धाव मिळत नाहीये. प्रत्येक धावेसाठी ग्लोरियस स्पोर्ट्सला आता झगडावं लागतंय. अगदी पराकाष्ठा केली जाते. धावांची धाव सुरू आहे. धावा जमवण्याचा प्रत्येक वेळी मात्र बॅटर कडून प्रयत्न होतोय, परंतु चांगला स्टॉप तिथे करत असताना गोलंदाजाकडनं मिडल ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून होते. संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही आणि जीवनामध्ये सुखाचा राजभोग आणायचा आहे ना, तर संघर्षाची तयारी ठेवावीच लागेल. संघर्ष सुरू आहे धावांसाठी. एक सिंगल मिळते. अगदी संघर्ष होतोय, पाहायला मिळतोय. धाव येत नाहीये. मोठ्या फटक्यासाठी सातत्याने मात्र झकडतायत, अकडतायत, परंतु यश प्राप्त होत नाही. प्रयत्न करावे लागतील धावा जमवण्यासाठी. संघर्ष करावा लागेल. धावा वाढवण्यासाठी ओक वाढवावा लागेल. आपली क्षमता वाढवावी लागेल. हात खोलावेच लागतील, अन्यथा ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी हा सामना थोडासा जड होत जाईल. कारण ही ती वेळ आहे जिथे तुम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे. 15 बॉलचा खेळ बाकी, 56 बनवायचे आहेत. संकेत आरगडे स्ट्रायकरला तयार. आक्रमण केले संकेत आरगडे यांनी. लॉंग ऑनला खेळाडूने जम मारत पकडली आहे कॅच. आणखीन एका विकेटचं पतन. संकेत आरगडे चाललेत माघारी. अगदी मोठ्या फटक्यासाठी गेले होते, एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ इथे मिळते आणि फलंदाज बाद होत असताना संकेत माघारी जातोय. अक्षय चव्हाण शेठ यांच्या माध्यमातून स्वराज्य 32 शिरा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अक्षय चव्हाण शेठ यांच्या माध्यमातून कॅचसाठी तब्बल 555 रुपये. थँक्यू सो मच. 555. आता चौथाही फलंदाज कोसळलेला आहे. 14 बॉल 56ची गरज आहे आणि अशा वेळेस मैदानाच्या आतमध्ये ग्लोरियस स्पोर्ट्स या टीम कडून बॅटिंगसाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकुश पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आज नावाप्रमाणे या जोडीला खेळ करावाच लागेल. हीच ती वेळ आहे जिथे विजयाचा घाट पार करताना तुम्हाला गिअर बदलावा लागेल. 14 बॉल 56ची गरज आहे. ओ कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने इथून पुढे करावी लागेल ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी या दोन्ही फलंदाजांना बॅटिंग. नक्कीच माणसाचा वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे सांगता येत नाहीये. वेळ बदलावी लागेल, खेळ बदलावा लागेल. 14 चेंडू 56ची अजूनही गरज आहे. 14 बॉल 56 धाबांची अजूनही गरज. बॉलर निघालाय. अंकुश जाधव तयार. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल लॉंग स्टॉपला निघालाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठी मागे प्राप्त होतीये. अगदी सिंगल आली. जास्त धावा प्राप्त होत नाहीयेत. वेळेचं जर आपण भान ठेवलं तर 11 मिनिटं 36 सेकंद झालेत. बघा वेळ तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. बिना संघर्ष कोई महान नहीं होता और जब तक ना पडे पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष करावा लागेल, तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल. 100% एफर्ट्स योगदान मात्र द्यावं लागेल. मांगले गावचे ओमकार. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल. आणखीन एका विकेटचं पतन. ग्लोरियस स्पोर्ट्सची विकेटची पतझड सुरू आहे. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी चाललेला आहे आणि धावसंख्येचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे. अगदी 3 षटक समाप्त झाले. 3 षटक 12 मिनिटांमध्ये समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळाले. 3 षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या ग्लोरियस स्पोर्ट्स अगदी अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला पाहायला मिळतोय. 14 धावा आतापर्यंत लागल्यात. 5 गडी आतापर्यंत डगआउटच्या दिशेने गेलेत. अर्धी फळी मात्र माघारी गेले. 12 बॉल 55ची अजूनही गरज आहे. हीच परिस्थिती जर आपण 211ची पाहिली असेल ना तर 3 ओव्हरच्या पाठीमागे त्यांच्याकडे धावा होत्या 29, परंतु आता ग्लोरियस स्पोर्ट्सकडे धावा आहेत फक्त 14. आणि ही ती पहा विकेट.
ओमकार काय गोलंदाजी करतायत, वेग देखील चांगला आहे, वेगावरती स्वार झाले आणि ही विकेट मिळवली. आता येणारे 12 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत, धावा 55. हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. सामना संपलेला नाहीये, फक्त ग्लोरियस स्पोर्ट्सला प्रयत्नांची उंची आज मोठी ठेवावी लागेल. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले भी उसके पंख बोलते, अरे वही लोग रहते जमाने में खामोश, अक्सर जिनके हुनर बोलते. आणि आज या फलंदाजांचे हुनर बोलणं फार महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाहीये, तुम्ही संघासाठी आता धावा किती बनवताय यालाच महत्व उरलेलं आहे. आता मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालावं लागेल. या मॅचचं समीकरण सोडवायचं आहे तर सूत्र एकच आहे, चौकार षटकार. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. अँडी यांच्या हाती सोपवलाय बॉल. स्ट्रायकर एंडला अंकुश जाधव. अरुणदादा स्पोर्ट्स धामवडे यांच्या माध्यमातून या आधीच्या गोलंदाजानं ओमकारनं गोलंदाजी टाकली, त्याच्यासाठी 500 रुपये आपण पाहिले तर जमा झालेले आहेत. थँक्यू सो मच. चांगला बॉल तिथे हाताळलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवलं जातंय, आत्मविश्वास वाढला असेल गोलंदाजाचा, कारण अगदी चांगली मॅच. 11 चेंडू 55ची गरज. बॉलर तयार. वेळेच्या चुकता नाहीये, बॅटिंग करताना प्रयत्न सुरू आहेत, परंतु एका बाजूला एकाला माघारी यावं लागेल. खराब अंडरस्टँडिंग. आणखीन एका विकेटचं पतन होतंय. खेळ आयुष्याचा असो किंवा पत्त्याचा, चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये नाहीये, परंतु मिळालेल्या पानांमध्ये चांगला डाव उभा करणं आपल्या हातामध्ये. परंतु एका बाजूला विकेटची पतझड काय थांबायला तयार नाहीये आणि धावांचा वेग वाढत नाहीये. पुन्हा एकदा अडचणींचं स्वरूप आणि चारी बाजूने संघ आता ग्लोरियस स्पोर्ट्स अडचणीमध्ये अडकलेला आहे. नक्कीच अडचणीमध्ये अडकलेला पाहायला मिळतोय ग्लोरियस स्पोर्ट्स, आणि अडचणीतून मार्ग काढावा लागेल. आणि स्वतः संघ मालक मात्र मैदानाच्या आतमध्ये, अर्थातच सुधीर दादा धनावडे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाहावं लागेल कशा पद्धतीने खेळी राहील, कारण थोडंसं अवघड आव्हान मात्र आता सध्याच्या घडीला तरी पाहायला मिळते ग्लोरियस स्पोर्ट्स संघाकडनं. कारण समीकरण जर पाहिलं ना सर, तर 10 बॉल अजूनही 55 धावांची गरज आहे. बॉलर तयार. लॉंग ऑफला खेळाडू आहेत का? आहेत. बॉल पकडतील, टाकतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता इथून पुढे समीकरणामध्ये मोठा बदल होतोय. येणारे बॉल शिल्लक आहेत आता 9 आणि विजयासाठी बनवायचे आहे 54 धावा. 9 बॉल जर 9 षटकार आले तर हे समीकरण साध्य होऊ शकतं. नक्कीच 9 चेंडू 54 धावा. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळलाय. आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज सातत्याने मात्र वाढवलंय. आणखीन एक चांगला बॉल तिथे आलाय, डॉट बॉल. निश्चित या मॅचमध्ये ज्यावेळेस आपण संपूर्ण खेळ पाहिला, पहिल्या डावामध्ये टीम ग्लोरियस स्पोर्ट्सने गोलंदाजी करताना ओसंडून धावा खर्च केल्या. पहिल्या 2 षटकांचा खेळ ग्लोरियस स्पोर्ट्सचा अप्रतिम होता, परंतु 3 ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च केल्या आणि धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्येचं प्रलोभन ठेवता आलं नाही. ऑन साईडला वळवलाय अगदी हळवार पद्धतीने. क्षेत्ररक्षक येतील, बॉलचा पाठमोरा करतील. फक्त 1 आणि 1च धाव. एका धावेने फरक पडणार नाही दोस्ती 11ला. फरक तेव्हाच पडेल ज्यावेळेस फलंदाज चौकार षटकार खेळतील. संतोष परीट साहेब यांच्या माध्यमातून ओमकार या गोलंदाजासाठी तब्बल 500 रुपये. महाराष्ट्र पोलीस संतोष परीट साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिले तब्बल 500 रुपये ओमकारसाठी. त्याचबरोबर आमचे मुंबई पोलीस शिराळा पोलीस कार्यरत अधिकारी सर्वाधिक आदरणीय सचिन मस्के पाटील साहेब यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. आपण पाहिलं तर मालिकावीरसाठी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप दिली गेली. तब्बल 10,000 रुपये कॅश ही मालिकावीर सचिन मस्के पाटील साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. वेलकम, सुस्वागतम. आता येणारे फक्त बॉलर शिल्लक आहे 7 विजयासाठी बनवायचे आहेत धावा 54. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आहे आता नशीबवादी. दोस्ती 11 6 बॉल 54 आपण करेक्शन करूया. 6 बॉलचा काही बाकी आहे, 54 बनवायच्या आहेत. एका बाजूला आता सामना ग्लोरियस स्पोर्ट्स पासून दूर गेलेला आहे, नशिबाच्या भरोशावरती आहे. पहिला बॉल उसळणारा बॉल. पंचांकडे मागितले दात, पंचाने सांगितले दिशाहीन बॉल. पुन्हा टाकावा लागेल. 6 चेंडू 54 धावा. अगदी मॅच पूर्णपणे दोस्ती 11च्या पकडमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर ग्लोरियस स्पोर्ट्स सलामीच्या जोडीमध्ये कुठेतरी फोडण्याचा मानस अगदी गोलंदाज विजयचा पाहायला मिळाला. अमरचा देखील पाहायला मिळाला. दबदबा पाहायला मिळाला अगदी गोलंदाजाचा. नक्की राम यमगर शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर दोस्ती 11 32 शिरा या टीम मधील जेही 5 गोलंदाज आहेत त्या प्रत्येक एका गोलंदाजाला 1000 रुपयाचं प्राइज अर्थातच आमचे सर्वांनी आदरणीय राम यमगर शेठ यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. प्रत्येक गोलंदाजाला 1000 रुपये. आता हा सामना निघालेला आहे औपचारिकतेच्या दिशेने. 5 बॉल 51ची गरज.
हाही बॉल डॉट येतोय. संपूर्ण दुसरा डाव जर आपण पाहिला तर डॉट बॉलचा रेशो अधिक बघायला मिळाला. अग्री आता 4 चेंडू 51 औपचारिकता शिल्लक पाहायला मिळते. डगआउट मध्ये आपण जर पाहायला गेलं तर दोस्ती 11चा पूर्ण समर्थक पाहायला मिळतात. विजयच्या दिशेने मात्र संघ जातोय, परंतु थोडीशी 19 डॉट मध्ये 3 विकेट आहेत, 4 विकेट. आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळत असताना मात्र मयूर यांच्या माध्यमातून 19 डॉट मध्ये 4 विकेट आहेत त्यामध्ये. पण नितीन पवार जे स्कोरर आहे ते सांगतात की ग्लोरियस स्पोर्ट्सने बॅटिंग करताना 19 डॉट बॉल खेळले, त्याच्यामध्ये 4 गडी त्यांनी गमवले 19 बॉलमध्ये. म्हणजे हा कुठेतरी फरक मोठा राहिला आणि मोठे फटके खेळता आला नाही आणि समीकरणामधलं अंतर वाढत गेलं आणि हा आणखीन एक 20वा बॉल डॉट येतोय. डॉट बॉल किती महत्वाचे असतात मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेलं तर आता 2 चेंडू 51 म्हणजे पूर्णपणे मॅच दोस्ती 11 या टीमकडे झुकताना मात्र पाहायला मिळाली आहे. हो, इथे मोठा फटका आलाय तर जरूर, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अगदी मयूर पन्हाळकरला ही विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद होतोय. किरण सर आता चिठ्ठ्या आहे की पुढचं कसं आहे सांगा ना ते. यानंतर ऑलरेडी 2 संघ आपण पाहिले तर क्वालिफाय जरूर झालेले आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर ज्योती एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर श्री चौनेश्वर 11 या संघामध्ये जो जिंकेल त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर चिठ्ठ्या केल्या जातील. जी एक चिठ्ठी वरती येईल, लहान मुलाकडून ती चिठ्ठी उचलली जाईल, जी वरती येईल ती फायनलला जाईल आणि ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यामध्ये मॅच खेळली जाईल. अगदी आपण सुरुवातीला सांगितलं होतं चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत, सुरुवातीला आपण चिठ्ठ्या सांगितलं होतं, सो चिठ्ठ्याच होणार. थँक्यू. शेवटचा बॉल औपचारिकता शिल्लक 1 चेंडू 51. शेवटचा बॉल आलाय तो डॉट बॉल आणि सामना इथे जिंकलाय दोस्ती 11 या संघाने आणि हे समर्थक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 32 शिराळा टीम कडून हे समर्थक मैदानाच्या आतमध्ये. चला चिठ्ठ्या होतील तिथे जोडले जातील. किरण सर, थँक्यू सो मच. अगदी तिन्ही कॅप्टन्स ज्योती एंटरप्राइजेस त्याचबरोबर श्री चौनेश्वर 11 चला या कॅप्टन्स मारून स्कोर आणलाय 30 मारले त्यांनी. अमर यादव बॅटिंग. अमर यादव मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. चिठ्ठ्या पण लगेच करणार आहोत. तिन्ही कॅप्टन्स पहा यावेळी देखील सर्व 32 शिराळकर आपण पाहिलं तर अर्ध मी म्हणेल की संपूर्ण 32 शिराळकर सध्या मात्र मैदानामध्ये अगदी आपल्या